नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर ACC अकॅडमी गोंदियामध्ये आपला पुन्हा स्वागत करत आहे। मित्रांनो, सध्या बॅच सुरू झालेली आहे 2024-2025। ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास लावायची असेल त्यांनी हा नंबर आहे 9021826589 या नंबरवरती मला व्हॉट्सअप करायचं किंवा कॉल करायचं। पोलीस भरती असो, तलाठी असो, रेल्वे असो, अग्निवीर असो की अजून कुठलीही भरती असो, ठीक आहे, सर्व सरळ सेवा भरतीकरिता आपल्याकडे क्लास होतात। सध्या आता 2024चा जो रिझल्ट आलेला आहे, आरोग्य विभागाचा रिझल्ट आलेला आहे, तलाठीचा जो रिझल्ट आलेला आहे, यामध्ये जवळपास बरेचसे विद्यार्थी आपल्या अकॅडमीमार्फत लागण्यात आलेले आहेत। आपण जर आपल्याला जर माझा स्टेटस दिसत नसेल, म्हणजे व्हॉट्सअपचा स्टेटस जर दिसत नसेल, तर हा जो नंबर आहे हा नंबर स्वतःकडे सेव्ह करून घ्यायचं आणि याच नंबरवरती तुमचं नाव आणि जिल्हा मला पाठवायचं। म्हणजे मी जोपर्यंत तो नाव आणि जिल्हा सेव्ह करणार नाही तोपर्यंत व्हॉट्सअप स्टेटस दिसणार नाही। कारण व्हॉट्सअप स्टेटसमध्ये विविध माहिती, विविध प्रकारच्या ज्या काही जाहिराती असतात किंवा काही इन्फॉर्मेशन असते ते मी स्टेटसच्या माध्यमाने ठेवत असतो। मित्रांनो, तर सध्या आपला भाग सुरू आहे एक बॉडमासचा। तर त्या बॉडमासचा जो भाग आहे त्याचे काही नियम आहेत, त्याचे काही नियमावली आहे, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आता आपण या बॉडमासच्या सिद्धांतावर प्रश्न घेणार आहोत आणि ते प्रश्न कमी वेळामध्ये कसे सॉल्व करतात याबद्दलचे काही ट्रिक्स मी आपल्यासमोर इथं सादर करणार आहोत। लक्षपूर्वक व्यवस्थित प्रकारे प्रश्न बघायचं, सोल्युशन बघायचं, कशा प्रकारे माझं सोल्युशन करण्याची पद्धत आहे, ट्रिक्स आहेत, काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, ते तुम्हाला पाठांतर करायचे आहेत, ते लक्षात ठेवायचं आहेत, तेव्हाच तुम्हाला प्रश्न सॉल्व करता येणार। आलं लक्षात? अवघ्या कमी वेळात कसं प्रश्न सॉल्व करायचं हे ट्रिक्सनुसार मी आज सांगणार आहोत तुम्हाला। लक्षपूर्वक ऐकायचं। व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर आपण जर चॅनलवर प्रथमच असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडलं तर लाईकसुद्धा करायचं आणि गरजू विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा। चला, काय आहे प्रश्न? 2 प्लस ब्रॅकेटमध्ये 2 मायनस पुन्हा ब्रॅकेटमध्ये 2 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 मायनस 4। आलं लक्षात? आता हे कसं करायचं सॉल्व, त्याची पण काही पद्धती आहेत। आलं लक्षात? बरेचसे पद्धत आहेत सॉल्व करण्याच्या। तर आता काय करायचं, सर्वप्रथम हा जो छोटा ब्रॅकेट आहे, छोटा ब्रॅकेट अगोदर सॉल्व करायचा। आलं लक्षात? छोटा ब्रॅकेट सॉल्व करण्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा ब्रॅकेट, मग त्याच्यापेक्षा मोठा आणि मग ब्रॅकेटचा बाहेरील जे काही गणित आहेत ते सॉल्व करायचं। ठीक आहे। आता 2 मायनस 4, आता 2 म्हणजे इथं प्लस आहे, एक बेसिक पद्धतीने सांगतो, लक्षात ठेवायचं। इथं प्लस 2 मायनस 4 म्हणजे प्लस 2 मायनस 4 मायनस 2। आलं लक्षात? आता हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस इंटू मायनस प्लस, तर 2 अधिक 2 4। आलं लक्षात? म्हणजे आता बघा, हा प्लस 4 झाला, 2 मायनस प्लस 4। मग पुन्हा काय करायचं, इथं प्लस आहे तर 2 मायनस प्लस 4। ठीक आहे, तर मायनस इंटू प्लस मायनस, 2 मायनसच्या प्लसच्या किती होणार, -2। म्हणजे हा सगळा सॉल्व केल्यानंतर किती येणार, -2। मग इथं काय आहे, 2 प्लस -2, मायनस इंटू प्लस इंटू मायनस मायनस, मग 2 मायनस 2 0। म्हणजे ह्या प्रश्नाचा आन्सर किती आहे, 0। आलं लक्षात? म्हणजे इथं चिन्हांचा महत्त्व आहे, चिन्हांकडे लक्षपूर्वक ऐकायचं, कशा प्रकारे आपण सॉल्व करतो त्याच्याकडे लक्षपूर्वक ऐकायचं, तेव्हाच असे गणित सॉल्व होतील। आता तुमचा आन्सर 4 आला होता, म्हणजे तुमचा कुठेतरी मायनस प्लस या चिन्हामध्ये तुमचा गडबड झाला, तर ते कन्फ्यूज होऊ नका, सिस्टम वाईज चालायचं, पद्धत वाईज चालायचं, तुमचा आन्सर अवश्य येणार। आलं लक्षात? लिहा।